जर एका घनाची लांबी रुंदी अनुक्रमे 20% आणि 30% कमी केली आणि उंची 40% वाढवली तर आकारमानात. मी म्हणतो सुरुवातीला सगळ्यांच्या लांबी रुंदी उंची किती होत्या रे? 100 100 100. लांबी रुंदी आणि उंची, बरोबर. लांबी आणि रुंदी काय केले? 20% आणि 30% कमी केले, म्हणजे नंतरची काय झाली? 20% कमी केली म्हणजे झाली 80. परत 30% कमी केली म्हणजे झाली 70. ओके. आणि उंची 40% वाढवली म्हणजे 100 ची किती झाली? 140. पटलं? आता एक एक शून्य कट करा. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले. आता 10 गुणिले 10 गुणिले 10 काय असतो? फॉर्म्युला तोच असतो ना आकारमानाचा घनाच्या. तर हे किती येतंय? 1000. आणि हे किती येतंय? 8 7 56 गुणिले 14. 56 गुणिले 14. 64 84. 14 पंचे 70 आणि 8 78. 784. म्हणजे मला सांगा आधी आकारमान किती होतं? 1000. आता किती झालंय? 784 झालंय. म्हणजे 216 न कमी झालं. 216 न कमी झालं. पण किती वर? 1000 वर 216 न कमी झालं. मग 100 वर किती? 21.6% आकार कमी झाले. 21.6% घट झाली. एकदम सिंपल. एक्स बिक्स आपण काही वापरत नाही. ठीक आहे. हे सुरुवातीला 100 पकडायचं, नंतर अशा पद्धतीचे सगळे एक्झाम्पल आपण पर्सेंटेज मध्ये केलेली आहेत. हा काय मेन्सुरेशनचा टॉपिक नाहीये. ज्यांना एक्स न सोडवायचं ते मेन्सुरेशन कडे जातात. आपण हा टॉपिक पर्सेंटेज न घेतो. का? कारण एक्स आणि वाय फॉर्म्युला काही लागतच नाही आपल्याला. तुम्हाला एवढं माहित आहे चेंजेस काय झाले ते लिहायचे. सुरुवातीचं नंतरचं. आधीचं 1000 होतं, नंतर 784 झालं. 216 न कमी. 1000 वर 216 म्हणजे 100 वर 21.6 झालं. 21.6% घट.